नमस्कार. मी डॉक्टर सुजित सौंदतीकर अर्थात तुमचं सुजित सर. आज पुन्हा एक नवीन पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. आपण नुकताच फादर्स डे सेलिब्रेट केला आणि त्या निमित्ताने आज मी एका खास व्यक्तीला इथे आमंत्रित केलं बरं का. साहित्य असेल, अध्यात्म, शिक्षण, वक्तृत्व आणि अशा अनेक क्षेत्रांमधील ते एक दमदार व्यक्तिमत्व आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ते ह्या सर्व क्षेत्रांमधील जरा कमी बाप माणूस आहेत. तर चला भेटूया प्राध्यापक सच्चिदानंद अर्थात आमच्या कानिटकर सरांना. तर नमस्कार सर. नमस्कार सुजित सर. आणि अनफिल्टर्ड गप्पा विथ सुजित सर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण ऑलमोस्ट एकमेकांना जवळपास 25 वर्ष जे आहे ते डीकेटीच्या माध्यमातून ओळखतोय. तर ज्यांच्याकडनं मी लेखन असेल, वक्तृत्व आहे, मुलांना त्यांच्या भाषेत साधं सोपं एखादी गोष्ट कशी करून शिकवावी आणि अशा अनेक गोष्टी मी ज्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतोय. तर असे आज हे माझे गुरु आहेत आणि यांच्याशी संवाद साधताना आज मला खरोखर खूप आनंद होत आहे. तर सर, मग आजच्या आपल्या या प्रश्नाला सुरुवात करूया का? चला, आनंदानं तुमच्या बरोबर प्रवास करण्यात आनंद आहे. नक्कीच. तर सर, आपण शिक्षक, लेखक, एक उत्तम वक्ता, सूत्रसंचालक, साहित्यिक अशा अनेक गोष्टी म्हणजे कलांमध्ये तुम्ही पारंगत आहात किंवा वेगवेगळ्या उपक्रम तुम्ही त्या अनुषंगाने जे आहे ते हाती घेत असतात. तर ह्या सगळ्या मागची तुमची प्रेरणा कोण आहे? किंवा आपण म्हणतो ना की आपली मुख्यतः जी जडणघडण आहे ते आपल्या घरात होत असते. तर तुमच्या बाबतीतही तसं आहे का? अगदी 100% माझं तसंच आहे. सौभाग्य म्हणून आपण एका चांगल्या पालकांच्या पोटी जन्माला येतो. तसे माझे आई बाबा हे या पद्धतीच आहेत. म्हणजे बाबा शिक्षक होते, अतिशय प्रामाणिक आणि सचोटीनं काम करणारं व्यक्तिमत्व होतं. अच्छा. उत्तम खेळाडू होते ते. आणि आई पुस्तकं वगैरे खूप वाचायची, तिला वक्तृत्वाची आवड होती आणि त्यामुळं मला बाळकडू म्हणतात ते तसं मिळालंय. आणि मला बाबांनी रामायण महाभारत मी दुसरीत असताना सांगितलेलं आहे. अरे वा, मस्त. बर. तेव्हापासून मी त्या गोष्टी बोलतोय. हा. आणि मी आपण एक ओरल संस्कार म्हणतो तर ते त्याप्रमाणे आपण जसे एखाद्या बी असेल त्याला जितकं चांगलं आपण देऊ तितकं त्याच्यातून जी फळं निघतात ती सुद्धा तशीच चांगली असतात. त्यामुळे पण कसं होतं की नोकरीला अर्थात आता सर सांगलीला असतात आणि तिथून ते इचलकरंजीला डीकेटी इंजिनिअरिंग कॉलेज जे आमचं आहे तर तिथे रोज अपडाऊन करतात. त्याशिवाय वेगवेगळे मी म्हटलं तसं की उपक्रम सर त्याच्यामध्ये सहभागी असतात. जसं एखादं व्याख्यान असेल तर मग सर त्यामुळं असं होतं का की म्हणजे बहुतांशी वेळ तुम्ही घराच्या म्हणजे बाहेरच तसे असतात. मग घरी असं कधी होत नाही का आज येताना हे घेऊन यायचं ना, जरा लवकर या, किंवा आज सारखे तुम्ही बाहेरच असतात, तर ही तक्रार अशी होती का? संसारी माणूस म्हणून थोड्याफार गोष्टी लागतात, पण आमच्या दोघांचे इंटरेस्ट कॉमन नसल्यानं तो क्लॅश कधी येत नाही. अच्छा. तिला स्वतःचे व्यवस्थित छंद वगैरे तिच्या बरोबर असते, मी माझ्या बरोबर असतो. ओके. आणि त्यामुळे ते जमून जात. तर आणखीन एक सांगलीचा उल्लेखच निघाला म्हणून तर म्हणजे माझा आजोळ जिथे आहे तिथं सर पूर्वी राहायचे. तर त्यामुळं बरेचसे असे आपण म्हणू की समान दुवे आमच्यामध्ये आहेत. अगदी 100% मी याला जोडून बोलतो. त्यांनी गुरु म्हणून माझा उल्लेख केला, तथापि मी त्यांना प्रत्यक्ष काहीही शिकवलं नाही, कधीही शिकवायला गेलेलो नाही ते. आणि मी एका कॉलेजमध्ये जरी 25 वर्ष असलो तरी मी त्यांच्या डिपार्टमेंटला नव्हतो जेव्हा ते इथं विद्यार्थी होते. तर माझा आणि त्यांचा संपर्क बोलण्यासारखा आलाय, तो सहकारी शिक्षक म्हणून आलाय. आणि त्यातनं मग त्यांनी काही गोष्टी माझ्या त्यांना आवडल्या, त्यांच्या मला आवडल्या, असा आमचा आदान प्रदान झालेला आहे. आणि खरोखर आम्ही तसं पाहिलं तर त्यांचा आजोळण मी गल्ली मेट आहोत हे मात्र 100% खरं. आपण कसं व्हायचं की सोशलला कधी माझा एखादा डाम असला की कायम पहिलं जे ते शुभेच्छा सरांची असायची की छान, मला आवडायचंच ते. तर पुढे बोलत आपण. तर सर आता म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुमचा कधी कुठेही बाहेर उल्लेख झाला की हा सर खूप छान व्याख्यान देतात, सर खूप छान लिहितात, तर त्यांची पुस्तकं फार छान आहेत, किंवा सर सूत्रसंचालन खूप सुंदर करतात तर तुमच्या दिवाळीच्या आणि ह्याच्या कार्यक्रमाचं. पण सर मला एक कायम तक्रार अशी आहे की ह्यामुळे कुठेतरी ना की सर इतके चांगले शिक्षक आहेत
तर ही बाजू थोडीशी काही वेळा ती म्हणतो की साईडलाईन झाल्यासारखी होती. तर आता मला त्या दृष्टीने थोडेसे तुम्हाला प्रश्न असा विचारायचे आहेत की तुम्ही सर या शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे टीचिंग मध्ये कसे आलात, हा सगळ्यात पहिला. ही मूलभूत आवड आहे माझी, आणि वडील शिक्षक असल्यामुळे तो प्रभाव असेल, किंवा स्वतःची जाण एक प्रत्येक माणसाला मूलभूत आपण काय करू शकतो याची असते, तर त्यात मी शिक्षकही करू शकेन असं मला चांगल्या रीतीने वाटत होतं. अच्छा. कारण मला कुठलाही विषय व्यवस्थित समजावता येतो. मी लहानपणी गोष्टी सांगायचो, त्या सुद्धा मुलांना आवडायच्या. वर्गात ऑफ तासाला शिक्षक सांगतात ना, सांग रे तू गोष्ट, तेव्हा सांगितलेलं ते आवडायचं. तर मला मुलांसमोर बोलायची सवय आहे. आणि एक योगायोगाचा भाग आहे. आमच्या एक शास्त्राच्या बाई होत्या, आपण शाळेत म्हणजे अलीकडे मॅडम म्हणायची प्रथा पडली, आपण लहानपणी बाईच म्हणायचो. आणि त्या बाई गरोदरपणाच्या रजेवर गेल्या. अच्छा. आणि मग त्यांनी त्यांचे उरलेले काही टॉपिक जे होते ते मुलाच्या विचारलं कोण घेणार, मी हात वर केला, तेव्हा मी शिकवलो होतं 6वीत. ओके. मग तेव्हापासून काय म्हणतो आपण त्याला, बाळाचे पाय पाण्यात दिसतात तसे सरांचे पाय म्हणजे ते शिक्षकी पेशा द्यायचे ते कुठेतरी शाळेपासूनच म्हणजे दिसले. आणि योग सांगतो फक्त, सुलभा देशपांडे असं त्या बहीणचं आमचं नाव आहे. आणि हे मी विसरून गेलेलो. खरं एका कार्यक्रमात योग असा झाला की मी वक्ता म्हणून बोलायला लागलो, तर माझी ओळख करून द्यायची वेळ आमच्या बहीणवर आली. अरे वा. आणि त्यावेळेस त्यांनी ती आठवण सांगितली, मला ते आठवलं पुन्हा. मस्त मस्त. इनफॅक्ट त्याच्यासारखा दुसरा सुंदर क्षण कुठला नसेल. मस्तच. तर सर आता तुम्ही गेले जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ इथे शिकवत आहात. तर आजच्या पिढीतले जे विद्यार्थी आहेत, आणि दर साधारण वर्ष आपण म्हणतो की अरे या बॅच पेक्षा मागची बॅच बरी होती किंवा जे काही असेल ते, तर ह्या आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये सर तुम्हाला मुख्यतः दिसणारे बदल कोणते? बदल म्हणलं तर दर्जावर कमतरता जाणवते, जी सर्वत्र बोललं जातं. हो. पण त्याबरोबर दुसरी एक गोष्ट आपोआप पॉझिटिव्ह घडली आहे. म्हणजे ते गुटखा खाऊन भिंतीवर वगैरे खूप थुंकायचे त्यावेळेला विद्यार्थी, ते प्रमाण कमी झालंय. मुलांच्या तोंडात गुटखा वगैरे नसतो, पण हल्ली ड्रग वगैरेची भीती जास्त आहे या बाबतीत. आणि पूर्वी मुलं बाकावर चित्रबित्र घाण काढायची, घाण संदेश लिहायची, तेही कमी झाले. आणि मुलं मुली एवढी मिक्स आहेत की त्यामुळं त्यांचं एकमेकाची छेड काढणं वगैरे हा प्रकार सुद्धा कमी झाला. म्हणजे शिकण्याच्या दृष्टीनं दर्जा कमी झालाय. म्हणजे वर्गातला विषय आपण म्हणू की शंका विचारणार कोणीही नाही. पूर्वी मुलं अशी येऊन छळायची, म्हणजे आपल्याला तयारीला धार लावूनच राहायला लागायचं. तसं आता नाहीये. अगदी 5 मिनिटापूर्वी फक्त जरासं वाचलं गेलं तरी काही वेळेला काही मुलं विचारत निवांत झाली आहेत. आणि ती आकलन शक्ती पण तेवढी काम करत नाहीये दुर्दैवाने. बरोबर. सर, मग अध्यापन करतानाचा एखादा तुमचा अविस्मरणीय असा कुठला अनुभव आहे का, किंवा एखादा विद्यार्थी जो तुमच्या अजूनही लक्षात आहे? विद्यार्थी लक्षात म्हणजे मी सरळ सांगितलं, म्हणजे प्रसाद परांजपे, विभावरी भागवत यांना मी माझं एक पुस्तक अर्पण केलेलं आहे. बरं. आणि त्यात मी कुसुमाग्रजांच्या ओळी वापरलेल्या आहेत. अच्छा. की अलौकिकाची गेली पालखी माझ्या दारावरून. बर. असे ते अनेक विद्यार्थी येतात आणि निघून जातात. तशी ही अलौकिक मंडळी मला भेटलेली. त्यातला प्रसाद परांजपे विषयी मी जरूर सांगेन. हो, नक्की. की तो इतका सरळ माणूस होता की का कोणास ठाऊक त्याचा माझ्यावर एक श्रद्धाभाव बसला. तुम्हालाही कोणतरी एक विद्यार्थी जोडला जातो, ते पूर्वजन्मीची असावी. आणि तसा तो जोडला गेला. तो इतका सरळ की मी वाकडं वागायचं म्हणलं तर मला त्याची आठवण येणार आणि मला वागून देणार नाही. आणि मी त्याच्या आई वडिलांना शेवटी भेटलो त्यावेळेला मी म्हणालो की तुमच्या मुलानं मला सरळ ठेवलं. माझी वाकडी काठी या सरळ काठीला बांधली गेली म्हणलं. बरोबर. आणि ती सरळ होऊन बसली आहे म्हणून. अगदी वेगळं उदाहरण. काय काय की म्हणजे जसं आपण मुलांचं लक्ष ठेवतो ना, तसं ती मुलं सुद्धा आपल्याला बारीक सारीक लक्ष ठेवून असतात. मला आमच्या सरना हे चालणार नाही असं वाटण्यापेक्षा प्रसादला हे चालणार नाही म्हणून मी सरळ वागायचो. बरोबर. होतंय तसं. तसं मग आता सध्या आपण म्हणतो की पिढी बदललेली आहे, त्यांचे एथिक्स बदललेले आहेत, त्यांचे जे काही संस्कार आहेत तर ते थोडेसे नव्या पिढीप्रमाणे किंवा आजकालच्या आजूबाजूला जे घडते त्याच्याप्रमाणे बदलत आहेत. तर मग आपण शिक्षक म्हणून या मुलांना जर का संस्कार म्हणा किंवा एकूणच आता फक्त सध्या शिक्षक हा एका रोलमध्ये आपण राहून उपयोग म्हणजे चालत नाही,
त्यांचे मित्र म्हणून व्हावं लागतं. तर अशा वेळेला मग आपण काय तयारी करावी शिक्षकांनी? नाही, व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रबांधणी हे शब्द जरी मोठे असले तरी तो आपल्या कर्तव्याचा भाग आहेच आहे. हो हो. आणि शेवटी विद्यार्थी परीक्षेपुरता तयार करण्यापेक्षा हा जगात, देशात, त्याच्या गावात म्हणा, लहानापासून मोठ्यापर्यंत उलट जावा, कुठेही जाऊन तो समाजात काम करतो. बरोबर, अगदी बरोबर. आपल्या सहवासाचा लाणी हा एकदम असा राहिला हे आपल्याला शोभणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं अपशब्द उच्चारण असेल तर ते सुधारणं आवश्यक आहे. त्याच्यात काही कमतरता वाटत असेल तर तिथं आपण त्याला समर्थन देणं आवश्यक आहे. त्याच्या पातळीपर्यंत आपल्याला उतरून ते काम करणं हे शिक्षकाचं जोड कर्तव्यच आहे. सिलेबस हा एक भाग आहे त्यातला, आणि दुसरा अलिखित सिलेबस हा आहे. बरोबर बरोबर. जो आपल्याला सध्या आणि जास्त गरजेचं आहे, कर्तव्यावर कार्यरत करतो. बरोबर. आणि त्यामुळेच सर जे गेले कित्येक वर्ष डीकेटी मध्ये एनएसएसचं काम सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेनं करतायत. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, कारण समाजानं आपल्याला इतक्या प्रचंड गोष्टी अगदी आपल्या कुटुंबापासून सगळं दिलेलं असतं. मग कुठेतरी त्याची परतफेड जे ती करणं आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळंच सर फक्त स्वतः एकटे एनएसएसच्या मार्फत ही गोष्ट करत नाहीयेत, तर त्यांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्या दृष्टीनं घडवलेलं आहे. त्यांच्यासोबत ते घेऊन पुढं निघालेले आहेत. आणि आता बऱ्याचदा असं होतं की सर फक्त एकदा सांगतात आणि मुलं आपापली काम करतात. तर सर मग एनएसएसच्या बाबतीत तुमचा अनुभव म्हणा किंवा एकूण विद्यार्थ्यांना तुम्ही त्या दृष्टीनं कसं तयार केलं? एनएसएस हे मूळ मी शिक्षक म्हणून करत असलेल्या कार्याला मिळालेलं शीर्षक आहे. अच्छा. कारण त्याच्या आधी जेव्हा एनएसएस राष्ट्रीय सेवा योजना लागू नव्हती, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये आली नव्हती, त्यावेळेला सुद्धा म्हणजे मेकॅनिकललाच तुम्ही आहात, मी आहे आता, तर मेकॅनिकलच्या पहिल्या बॅचचा शिक्षक मी आहे. बर. त्यावेळी इतर शिक्षक नव्हते. तर त्या बॅच पासनं मला आठवते पक्क, कारण त्या सीआरच्या नावानंच आम्ही नोटीस करायचो मेकॅनिकलची. ओके. आणि आम्ही ढ ग्रुप म्हणून काम करायचो. बरं. तर ढ ग्रुप म्हणून आम्ही हे गुटखा वगैरे खाल्लं, थुंकणं वगैरेचा उल्लेख केला होता ना. कॉलेज 3 वर्ष स्वच्छ करत होतो हे कॉलेज श्रमदानानं. बर. तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना वगैरे असला काही डोस नव्हता. आणि कॉलेज स्वच्छ करत होतो, चित्र काढलेले बाक रंगवत होतो. आणि हे सगळं कळून कोल्हापूरचे मायावती सुधाकर काशीद नावाचे वार्ताहर इथं राजवाडा बघायला आले. बरं. आणि हे तुम्ही कसं केलंय सांगा म्हणून मायावर फिरून बघून त्यांनी 3 कॉलमची न्यूज स्वतः लावली, ती ढगासारखी बरसणारी. वा वा वा. आपण ढ म्हणलं की म्हणजे कदाचित पटकन डोक्यात घाम हीच मुलं थुंकत होती. मनाच्या तयारी करता ते शीर्षक घेतलं होतं. का घेतलं तर असं काही करायला गेलं तर इतर लोक नावं ठेवतात. मग मुलं लहान असतात, त्यांना ती समज नसते. ती निराश होतात. सर आपल्याला असं म्हणतात, आपल्याला तसं म्हणतात. म्हणले त्याला 41 सफाई कामगार मिळाले वगैरे अशा कॉमेंट केल्या लोकांनी. बरोबर. पण त्यांना उदास वाटतं का, हे बघ आपण ढच आहे, चल आपल्याला हे काम करायचं आहे. पण मग ती ढगासारखी बरसणारी हे पुढे. आणि आकाशवाणीवर प्रभातीचे रंगमध्ये ही घटना सांगितली गेली. किती कौतुकास्पद गोष्ट आहे. किलबिल पक्षी बोलती, हे गाणं मुद्दाम निसर्ग सुंदर करायला माणसानं कसं राबावं हा विषय मांडत आपण केलेला विषय त्यात सांगितला. मस्त मस्त मस्त. आणि हा मला अनपेक्षित कळाय बरं का. म्हणजे मला झोपेत नाही ना उठवलं, अरे सचिन तुझं नाव सांगायला लागलेत म्हणून प्रभातची. तुम्हाला काही त्याच्या काही कल्पना नाही. सकाळच्या बातमीवरनं त्याने घेतलं. मस्तच. तर मग असं तुम्ही एनएसएस सुरू केलं आणि आता ती खूप मोठी एनएसएस आपसुक माझ्याकडे आली, कारण मी ते कामं करत होतो. बरोबर. आणि आता मग सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चोकाकच्या वृद्धाश्रमात जेथे जातो किंवा बालोद्यान म्हणून जे लाटेचं आहे अब्दुल लाटचं, तिथे जातो. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमची सगळ्यांची दिवाळी जी आपली आहे तर ती चोकाकच्या वृद्धाश्रमापासून सुरू होती. त्याच्यात चांगल्या सवयी लागल्या. म्हणजे आपण आठवडाभर आधी तिथं जातो. आता वृद्धाश्रमाला भेट देतात लोक, अन्य कॉलेजचे पण देतात, तसं नाही. पण आपण त्याला एक स्वरूप दिले की दर दिवाळीपूर्वी आठवडाभर दिवाळीचं सगळं साहित्य घेऊन आपण जायचं. आणि त्यावेळेला आपण कुणालाही जबरदस्ती न करता वर्गणी गोळा केलेली असते. हा एक महत्वाचा भाग आहे. मुख्य गोष्ट मला सांगायला हरकत नाही मोकळेपणानं, सर्वात जास्त वर्गणी आपल्या डायरेक्टर देतात, मोठे मॅडम. ओके. आणि त्या इतक्या आग्रहाने देतात की ते दिवस सुरू आले
की हे दिल्याशिवाय मला दिवाळी सुरू झाल्यागत वाटत नाही. बरोबर बरोबर. आणि तोच अभिप्राय तिकडच्या वृद्धांचा असतो हो, की तुम्ही आल्याशिवाय आमची दिवाळी सुरू होत सुरू नाही. होत नाही. म्हणजे हा जर आपण कोणाच्या आयुष्यात दिवाळी निर्माण करत असू तर ह्याच्यावरून आपल्याला आनंद मिळेल. आनंद ती आपली दिवाळी. बरोबर बरोबर. हा महत्वाचा भाग. मी परवाच आता आपटेवाचन मंदिरमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आसावरी ताईंचा आम्ही इथे सत्कार केला. संचालक तिथल्या. हा, तर त्या जेव्हा भाषणात बोलल्या की नेहमी मी सौंदतिका सरांना ओळखते आणि कालिटकर सर आणि हे सगळे आमच्याकडे दरवर्षी येतात आणि आमची दिवाळी त्यामुळे सुरू होती. मला म्हणजे तो हे झालं की म्हणजे आपण कोणाच्या तरी आनंदासाठी एक हा. कारण एक निमित्त बनतोय. स्मरणात जाऊन बसलो आपण त्यासाठी. बरोबर. आणि आता तुमच्या मार्गदर्शनाखाली असंच खूप छान जे ती सुरू आहे. म्हणजे मला बालोद्यानचं पण सांगायला आवडेल तुमच्या लोकांसाठी हा, की आता गणपतीच आपल्या भोवताली फनफेअर येते. हो, प्रसाद जोशी सर बोलताना म्हणले ते की बाबा अशा लोकांना फनफेअर केली तर बरं होईल. मी लगेच गेलो याच्याकडं बालोद्यान आणलं आणि ते चालू केलं. अच्छा. ती मुलं आता सांगतात की म्हणजे त्या मुलांना आपण इथं आणतो, त्या फनफेअर मध्ये बसवतो, हा. मग जत्रा म्हणलं की भेळ पाहिजे, भेळ खायला घालायची, कानातलं नाकातलं पोरीना कौतुकाचं घेऊन द्यायचं, मुलांना काहीतरी चेंडू बिंडू घेऊन द्यायचं. बरोबर. याची सवय अशी लागली आहे की ती मुलं म्हणतात गणपती आले की भिकेटीची गाडी आत कधी येते तेव्हा वाट बघत असतो. आणि आपले विद्यार्थी सुद्धा अगदी त्यांच्याशी लहान बहीण भाऊ असते, मुलं म्हणजे छान ते रमलेले हाताला असतात. धरून पाळण्यात बसतात हो, हो. काळजी घ्यायला. मूळ त्यातला कन्सेप्टच आहे की तुम्हाला मला घरचे होते हा, की ते बरोबर. सांगतात की बाबा पाळणावाल्याला आमचा मुलगा जपून त्याला हो, जरा हो, हो. व्यवस्थित. अनाथ मुलांना कोण सांगणार आहे? बरोबर. मग ते आपले विद्यार्थी त्यांचे ताई दादा होतात आणि ती स्मृती एवढी जबरदस्त आहे. मी मुलांना ज्या वेळेला पहिल्यांदा या उपक्रमाविषयी सांगतो, नवीन मुलं आली की हा, आपण असं असं करायचंय, त्यावेळी मी सांगतो तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा का? हा. मुलं म्हणतात हो. मला त्या पाळण्यात बसल्यावरती हे करून जे ओरडतील की नाही तो देवाचा आवाज आहे वा. लक्षात ठेव. काय म्हणजे हे खरंच अगदी तो खूप सुंदर क्षण असतो. फारच मस्त. तर आता पुढच्या विषयाकडे आपण वळूया होय. की मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की इथं इचलकरंजीमध्ये आम्ही इचलकरंजी मायबोली कट्टा नावाचा एक समूह आहे आमचा, की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वयोगटातले जे ते लेखक लेखिका आहेत आणि ते पुस्तकं आम्ही लिहितो आणि ती म्हणजे नंतर लेख लिहित असतो आणि बऱ्याचदा त्या लेखांचं आम्ही संग्रह पुस्तक प्रकाशित. त्याचं संकलित पुस्तक देखील केलेलं आहे. तर असाच आमचा कट्ट्यावरचा आणि माझं स्पेशली जे पहिलं पुस्तक होतं ते म्हणजे पत्रास कारण की, तर त्याचं जे प्रकाशन आहे तर ते सरांच्या हस्ते झालेलं होतं. आणि ह्याचाच अर्थ काय की म्हणजे जे आणि जे इथलं साहित्य वर्तुळ आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सरांचं खूप मोठं नाव आहे, कारण त्यांनी वेगवेगळे जॉनर म्हणतो आपण, तर वेगवेगळ्या जॉनरची पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे मग ते एक लहान मुलांसाठीच्या कथा असतील किंवा काही चरित्र असतील, तर ती खूप सुंदर सरांनी पुस्तकं लिहिली आहेत. तर मग हे शिक्षकी पेशा तुमचा सुरूच होता, बाकीच्या गोष्टी तुम्ही व्याख्यान आणि हे देत होता, तर मग लेखनाकडे आणि एकूणच साहित्याकडे तुम्ही कसे वळला? मूळ स्फूर्ती आई आहे हे मगाशी सांगितलं. हो, वाचन हे लिहायला कारणीभूत ठरलं, कारण सुहास शिरवळकरांची पुस्तकं खूप आवडायची. आपल्या महाविद्यालयात सुहास शिरवळकर येऊन गेलेत, दोनदा येऊन अच्छा. गेलेत. भरपूर वेळ त्यांच्या सहवासात राहिलो, आवडत्या लेखकाला भेटल्याचं भाग्य लाभलं मस्त. त्यातनं. आणि मग त्यांच्यासारखं आपण लिहावं असंही वाटायला लागलं, आपलीही पुस्तकं यावीत असं पहिल्यापासून वाटायचं. कारण आईसाठी मी नगर वाचनालयात सांगलीच्या पुस्तकं बदलायला जायचो. बरं. त्यावेळेस काचपेटीत बघितलेली पुस्तकं, त्याची मुखपृष्ठ, त्याच्यावर लेखकाचं नाव, तर हे तर कधीतरी आपण असावं अशी माझी एक पहिल्यापासूनची इच्छा. आणि त्यातनं मी खरा लेखक झालोय. पण खरं सांगू का, या सगळ्याला शिक्षकच कारणीभूत आहे. जेव्हा मी बोलत असतो तेव्हा ती वेगळ्या प्रकारची शिक्षकी असते, सिलेबस बाहेरचा विषय बोलतो. लिहित असतो तेव्हा ती वेगळ्या विषय बरोबर. शिक्षकी आहे. हे ऐतिहासिक लिहिलं तर मी इतिहासाचा शिक्षक. बरोबर. ती सगळीकडनं एक काहीतरी समाजाला मिळू दे जाता जाता हा विषय. बरोबर. मग सर, एक चांगला लेखक जर का आपल्याला व्हायचा असेल तर एक चांगल्या लेखनाचे एकूण म्हणजे घटक असे काय आहेत, किंवा तुम्ही जेव्हा काही गोष्टी लिहित असाल तर त्या साधारण लिहिताना तुमच्या डोक्यात म्हणजे काय नक्की चाललेलं असं? आणि बऱ्याचदा असं होतं की आपण काही वेळेला एक म्हणजे एकसंध लिहितो, एकाच बैठकीमध्ये सगळं लिहून काढतो, पण आता जसं तुम्ही कथा लिहित असाल किंवा चरित्र लिहित असाल
तर तिथे शक्यतो हे होत नाही. मग कुठेतरी प्रवासात जाता जाता एखादी घटना सुचते किंवा ती आठवते किंवा दिसते आणि मग ते मला लिहायचंय. तर मग तसं तुमचं लेखन कसं त्या दृष्टीनं प्रगल्भ होत? हे सगळे प्रकार होतात. म्हणजे मी कुठेही लिहू शकतो, कधीही लिहू शकतो. हा एक देवान दिलेलं मला वरदान आहे. अच्छा. मी असं अर्धवट राहिलेलं पुस्तक पुन्हा लिहायला गेलो की मला फार विचार करायला लागत नाही. मी लगेच पुढे मी दवाखान्यात पेशंट बरोबर बसलेला असताना पुस्तकं लिहिली आहेत. दाताचा दवाखान्यात माझे दात टोकरत असताना जेव्हा वेटिंगचा पिरियड आहे त्यात लिहिलेला आहे. कधीही लिहिलंय, तो विषय नाही. मूळ तुम्ही जे म्हणलात की नाही की चांगलं लेखन आपल्या हातून उतरावं यासाठी काय करायचं, तर भाषणासाठी आणि लेखनासाठी एकच असतं की आपण जेव्हा वाचत असतो किंवा ऐकत असतो लोकांना, त्यावेळेस काही जणांचं आपल्याला आवडतं, काही जणांचं आवडत नाही. ओके. तर आवडलं तर का आवडलं याचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे प्रत्येकाची बलस्थानं लक्षात येतात. मग बलस्थानं लक्षात आली की ह्यातलं आपल्याला आपली स्टाईल काय आहे अच्छा, याच्यावर आपला विचार होतो. आणि आवडण्यासाठी काय करायला लागतं की ह्याचं मला का आवडलं, बर, तर या कारणानं आवडलं, तर माझ्या ह्याच्यात ते असलं पाहिजे. आणि का नाही आवडलं ते नसलं पाहिजे. बरोबर. ही जडणघडण आहे. म्हणजे काय टाकायचं आणि काय ग्राह्य करायचं. आणि यातनं एक स्वतःची स्टाईल आपल्याला कळून जाते आणि ती आपण फॉलो करत राहतो. आणि सातत्य मात्र त्याला पाहिजे. जितकं तुम्ही जास्त लिहाल तेवढं जास्त ते आणखी. बरोबर. सॉरी सर, तुमचं पहिलं पुस्तक कुठलं होतं आणि अशी एखादी कलाकृती किंवा एखादी आपण म्हणू की एखादं पुस्तक जे तुम्हाला खूप म्हणजे आवडणारं आहे आणि तुम्ही कधीही ते घेऊन वाचू शकता? मी कायम कधीही घेऊन वाचू शकतो असं पुस्तक सुहास शिरवळकरांचं दुनियादारी. वा, ते माझं अतिशय आवडतं पुस्तक. तो खूप सुंदर. पण म्हणजे आम्ही त्या दुनियादारीच्या लेखनातल्या जमान्यातले शिरवळकरांशी त्यावर बोललेलो, त्यामुळे तो चित्रपट मला अजिबात पसंत पडला नाही जेवढी दुनियादारी आवडली. अच्छा. म्हणजे पुस्तक ज्यांनी एकदम दुनियादारी बघितलं ती माणसं खुश झाली. पण मूळ पुस्तक वाचून ज्या कल्पना डोक्यात आहेत त्या आम्हाला तिथं साकार झालेल्या दिसल्या नाही. अच्छा. इतकं त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो होतो. बरं. शिरवळकर स्वतः म्हणायचे की मी एक दुनियादारी लिहून थांबलो असतो तरी चाललं असतं, किंवा दुनियादारी लिहिली नसती तरी चाललं असतं. असं का म्हणायचे ते, तर मी भेटलो की लोक दुनियादारीवरच बोलतात, माझ्या इतर कलाकृतींविषयी बोलत नाही. मग तेवढी लिहिली असती तरी बास होतं, मग इतर उगीच लिहिलं, किंवा लिहिली नसती तर निदान इतर माझ्या पुस्तकांवरती बोलले. कारण ते खऱ्या अर्थानं अप्रतिम लेखक. इतर पुस्तकही छान होती, पण सगळ्यात मनात आणि कधीही वाचू असं ते पुस्तक. ओके. आणि तुमच्या पहिलं माझ्या पुस्तकात पहिलं म्हणलं तर ते शिरवळकरांच्या रांकेवरच होतं, त्यांच्या पावलांना मागणं जायचं. ते ती म्हणूनही होतं. बरं. ते नंतर प्रकाशित झालं आणि सुरुवातीला तशी पुस्तकं लिहायचो. असं शिरवळकरांची पुस्तकं ही तारुण्याला वाहिलेली असायची, त्यामुळे त्या शिव्या बिव्या भ्रमार असायच्या. माझ्याही पुस्तकात त्या होत्या. पण मी जी ती कथा लिहिली ती तिसरी मंजिल पिक्चर बघत असताना मला सुचली. ती शम्मी कपूरचा सिनेमा होता. त्यात ती मुमताज त्याच्या बाहूत प्राण सोडत असताना म्हणते, शायद इन बाहों में होने की किंमत मौत थी, तर ती पुन्हा जन्मली असा विचार करून पुस्तक पुढे लिहिलेलं होतं. मस्त. सर, तुम्ही काही चरित्र सुद्धा लिहिलेली आहेत पुस्तकं, त्यातले म्हणजे कोणाबद्दल लिहिलेलं आहे आणि आता त्या बऱ्याचशा आपल्या इथल्याच व्यक्ती आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगाल का? हो, जरूर सांगेन. एक ऐतिहासिक चरित्र मी खूप लिहिलं, कादंबरीच्या ढंगानं. हो. आणि त्याचं मुख्य कारण सांगतो. ते कारण असं आहे की ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणून आपल्याकडे ज्या प्रचलित आहेत त्या एक तर इतिहासाचा विपर्यास करतात, नाहीतर नको त्या विषयाला त्यांची पानं वाहत जातात. थोडक्यात म्हणजे शृंगार. आता संताजी घोरपड्यांसारखा माणूस क्षणात नळदुर्ग गेलाय, क्षणात इकडं रायगडकडे गेलाय, क्षणात जिंजीला गेलाय, असा घोड्यावर, म्हणजे तिवारी कवीने म्हणलेला आहे की भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची. संताजी घोड्यावर जाताना दिसतच नाहीये, त्याच्या घोड्याच्या टापाच दिसतात आपण बघू जाईपर्यंत. एवढा वेगवान माणूस, याच्यावरच्या कादंबरीत जर 5-50 पानं शृंगारावर जायला लागली तर मग निरर्थक होत. कारण जे सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट आहे स्त्री पुरुषाचा शृंगार, त्याकरता वीरपुरुषाचं लेखन कशाला नाही. तर बरोबर त्याला वाहिलेलं इतिहासापासून दूर जाणार नाही असं लिहायचं म्हणून मी सुरुवात केली. जी शौर्यगाथा आहे त्याच्यावरच फोकस पाहिजे. मग संताजी घोरपडे, धनाजी जाधव,
प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, शहाजी राजे, राजाराम महाराज, शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र, अच्छा. मोरोपंत पिंगळे, हा. वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी, नंतर तुमचे राणा प्रताप, आसामचा शिवाजी, लचित बडफुकन. बरं. एवढा जवळपास मी इतिहास लिहिला वा. आणि मला ते वेळच लागलं तो वाचायचं आणि लिहायचं. लिहायचं. आणि मग नंतर बघितलं तर आता वर्तमानातले 2 हिरो आहेत की हा. जे आपण बघू शकतो, भेटू हो. शकतो असे. हो. एक म्हणजे योगायोगानं हा. तुमच्या पिताश्रींमुळे म्हणजे डॉक्टर अशोकराव सौंदत्तीकरांमुळे हे पुस्तक निर्माण झालं. जे कथा घडवणाऱ्या हातांची, इचलकरंजी आणि आमच्या महाविद्यालयात प्रथमेश दाते म्हणून एक उत्तम लायब्ररी असिस्टंट आहे, सगळ्यात चांगलं काम करतो. येस. पण तो गतिमंद म्हणून जन्मला आहे आणि त्याच्या आई वडिलांनी प्रचंड कष्ट आणि प्रचंड कल्पनांनी त्याला घडवलेलं आहे. तर ती कथा घडवणाऱ्या हातांची इथं आपण त्याला बघू. हो 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 जरूर. आणि ती कथा घडवणाऱ्या हातांची ही कथा स्वतः सौंदत्तीकर साहेबांनी ऐकली आणि त्यांना ती अंतःकरणाला जाऊन भिडल्यावर त्यांनी मला बोलवून सांगितलं की ही लिहून काढतोस का, मी सगळी व्यवस्था करतो छपाईची. आणि असं म्हणून हे पुस्तक निर्माण झालेलं आहे, कथा घडवणाऱ्या हातांची. इथे एक वाट दिसते, आई वडिलांचे हात दिसतात आणि त्या आई वडिलांनी त्याला लायब्ररीत नेऊन उभा केला आणि कौतुकानं बघतात. हीच ती वाट आहे बघा इथं, फुलं फुलं. असं सुंदर हे नॉर्मल माणसांपेक्षा सुद्धा प्रथमेश अतिशय सुंदर काम करतो, नेटाने काम करत असतो. अगदी त्याला एकदा इन्स्ट्रक्शन दिलं की परत त्याला काहीही सांगावं लागत नाही, इतका तो तयार झाला. हो. आणि तयारीचा आहे तो. तयारीचा पण आहे, तयारीचा पण आहे तो तेवढाच. आणि हे दुसरं मनोबला या ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा आहेत म्हणून हे वकिलाचा बोध दाखवलाय काळा संपूर्ण पोशाख करून. या प्रीती प्रकाश पटवा इथं आहेत. या फक्त मानेच्या वर यांचं शरीर हालचाल करू शकतं. मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाच्या रोगानं ग्रस्त आहे. आणि आज तुम्ही मुलाखत घेताय की नाही, आज त्यांनी कोल्हापूरच्या हायकोर्टात स्वतः जाऊन एक केस प्लीड करून स्टे मिळवलेला. वा वा वा. स्वतः कोर्टात म्हणजे अभिमानास्पद त्यांची मान अशी पडली तर ती सरळ करायला दुसरा माणूस लागतो, चेहऱ्यावरची माशी हाकलायला दुसरा माणूस, त्यांचे हात हलत नाहीत, काही नाही. आज त्या कोर्टात जाऊन उभारल्या तर त्या फक्त जगतायत त्या मनाच्या बळावर जगतायत. म्हणून या पुस्तकाचं नाव आपण मनोबल असं दिलं. आज 25 जून तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांनी हायकोर्टात आजच केस प्लीड. अच्छा 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 अच्छा. वा. काय योगायोग आहे. बरोबर. खूप मस्त सर. आता आणखीन एक तुमची बाजू म्हणजे की आमच्याकडे डीकेटी मध्ये कोणताही मोठा कार्यक्रम असो, मग त्याआधी विद्यार्थ्यांचं वेलकम असेल, एखाद्या व्यक्तीचा कोणाचा तरी सेंड ऑफ असेल, किंवा अर्थात दिवाळी पाडवा आणि दिवाळी पहाट, स्वरप्रभात, हे तर आमचे 2 मुख्य कार्यक्रम आहेतच. तर ह्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन सर करतायत म्हणले की सगळे बाकी निवांत असतात की हा आता ते छानच होणार. तर सर ह्याच्या व्यतिरिक्त इव्हन तुम्ही श्रीराम असतील किंवा श्रीकृष्ण असतील, गणपती असतील, अर्थात मारुती आहेत, आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत. तर ह्या सगळ्या थोर व्यक्तींच्या बद्दल तुम्ही इव्हन व्याख्यानही देत असता. तर मग आपल्या व्ह्युअर्सना सर तुम्हाला आणि नंतर मला हे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की एक प्रभावी वक्ता होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते? निरीक्षक पहिली गोष्ट. एक धाडसान तुम्ही बोलला पाहिजे, हे बेसिक लागतं, त्याशिवाय तुम्ही वक्ता होऊच शकता. स्टेज डेअरिंग. त्यामुळे तुम्ही बोलू शकताय, लोकांसमोर जाऊ शकताय, तुम्ही लोकांना बघून घाबरत नाही आहे म्हणलं की मग ती सुरुवात आहे तुमची. मग ते पहिल्यांदा प्रत्येकाला करायला लागतं आणि ती उर्मी आतनं यायला लागते. मला बोलायचं चांगलं होण्याकरता मी निरीक्षण हा जो विषय बोलतो ना, हा कायम. तुम्हाला एक सोदाहरण सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. आता आपल्या महाराष्ट्रात गेल्या पिढीत काही वक्ते गाजले. शिवाजीराव भोसले तुम्ही नाव ऐकलं. लांब लचक अनुप्रास प्रचुर वाक्य बोलायचं, एका लईत बोलायचे, हातवारे पण करायचे नाही. म्हणजे वक्त्यांना हातवारे केले पाहिजे, चढ उतार पाहिजेत, ह्या आपण मागण्या करतो, कल्पना लोकांची, त्याशिवाय भाषण आवडणार नाही. पण शिवाजीराव भोसले एक लईत बोलायचे आणि हात असे डायसवर स्टेडी असायचे. खरं त्या वाक्यात करामत अशी असायची की लोक मोहून जायचे आणि ते लांब लचक वाक्य असायचं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक प्रसंग सांगतो. आमच्या शाळेत, मी सिटी हायस्कूल सांगलीला शिकलो होतो, शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण होतं
आणि मग शाळेतल्या शिक्षकांनी सुंदर कल्पना केली ती की त्यांनी मुलांना मावळ्याचे पोशाख दिले ते आणि मावळ्यांना असं भाले घेऊन पुढे उभं केलं होतं आणि प्रमुख पाहुणे शिवाजीराव भोसले आणि आमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे त्यांच्या मागणं जात होते. अरे वा, मस्त. आणि मग त्या मावळ्यांनी त्यांना मूर्तीपाशी नेलं, तिथं अनावरण झालं, मग पुन्हा मावळे चालायला लागले, स्टेज पाशी गेले, त्यांच्या मागणं शिवाजीराव स्टेजवर गेले. आता त्यांचं भाषण ज्या वेळेला आलं त्यावेळेला आम्ही ऐकायला बसलो. मी 9वीतला विद्यार्थी आहे. ऐकायला बसलोय. आता मुलांचं किती शाळेतल्या लक्ष असणार. त्यांनी सुरुवात केली बघा. आज ज्यांच्या मूर्तीचं अनावरण आहे ते शिवाजीराव भोसले, ज्यांच्या हस्ते अनावरण आहे ते शिवाजीराव भोसले. फरक इतकाच की मावळे त्यांच्या मागून जायचे, आज मी मावळ्यांच्या मागणं जातो. वा, आता एवढं लांब वाक्य आहे. खरं तो जो फरक त्यांनी सांगितला की शिवाजी महाराज केवढे मोठे नेते होते आणि आज त्यांच्या कल्पनेत मी नाम साधर्म्य फक्त आहे तर मी मावळ्यांमागणं निघालो. हे जे व्यक्तिमत्वाचा अफाट पण पहिल्या वाक्यात त्यांनी लोकांसमोर उभं केलं. माझ्यासारखीतली 9वीतली मुलं सुद्धा खोड्या विसरून ऐकत बसली. ताबीज केल्यासारखं झटक्यात सगळ्या हा लोकांना. त्यांचा प्लस पॉइंट आहे की त्यांनी त्या प्रसंगाचा वापर केला. तेच बरोबर 3-3 शब्दाची वाक्य बाळासाहेब ठाकरे बोलायचे. त्यांची वाक्य कधीही लांब लचक नाही. बरोबर, 3 शब्द 4 शब्द बास संपलं. थोडक्यात सांगलीला प्रभावी कसं सांगतो तर सांगलीला सभा होती. सांगली म्हणजे गणपतीचं गाव. कुठलाही माणूस बोलताना गणपतीवर बोलेल. सुरुवातच आहे, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनो मातानो, ही नेहमीची सुरुवात, टाळ्यांचा कडकडाट, फोटोचे फ्लॅश, सगळं झालं आणि मग बाळासाहेब बोलायला लागले. गणपतीला जाऊन आलो. 3 शब्द आहेत बघा, गणपतीला जाऊन आलो. आणि त्यांची ती स्टाईल आहे, ते तसं बोलून थांबले की लोक खुदूक विनोद व्हायच्याच आधी असतात की आता हे काहीतरी बोलणार आहेत. गणपतीला जाऊन आलो, म्हटलं बाबा ऐक, म्हटलं बाबा ऐक, यश दे. आणि हेही सांगितलं माझ्यानंतर येणाऱ्याचं ऐकू नको. आपसूक असला की नाही तुम्ही, कुठं लांब नसतं वाक्य, काही नाही. पण निवडणुकीत प्रत्येक जण गणपतीला तेच मागणार आहे, मला यश दे. बरोबर. पण म्हणजे दोन्ही तितकेच आपण चांगले वक्त्यांच्या नावामध्ये त्यांची दोघांनी गर्दी खेचलेली आहे. किंवा मग बाबासाहेब पुरंदरे महाराज करून जेव्हा ते अगदी नाट्याविर्भावात येतात तेव्हा ती वेगळी स्टाईल आहे. पण हे निरीक्षण जेव्हा आपल्या अंगात येते की नाही तेव्हा मग कुठं काय वापरायचं ते कळायला. मी थोडक्यात काय की ज्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपसूक आपण घेतल्या पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि जे आपल्याला नाही आवडत किंवा जे एखाद्याला म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की स्टेपिंग इनटू अदर पर्सन शूज, की मला जे आवडत नाही ते त्यालाही कदाचित आवडणार नाही, त्यानुसार आपण बरोबर केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यातनं आपली स्वतःची शैली निर्माण झाली पाहिजे, नाहीतर आपण फक्त नकला करावं. बरोबर बरोबर बरोबर. हा महत्वाचा माझ्या मते मेसेज आहे की अनुकरण करू नका. त्यातलं चांगलं तेवढं घेत जायचं, आपला विकास होतो आपोआप चिंतन केल्यावर. सर आता असं होतं का की इतके वर्ष तुम्ही व्यासपीठावर आहात, काही ना काही भूमिका तुम्ही तिथे पार पाडताय, तर मग एखादी अशी गमतीशीर आठवण आहे का की म्हणजे फजिती असं म्हणणार नाही पण एक अगदी भाषा पिकलेली अशी एखादी आठवण? मगाशी ज्या गावाचा उल्लेख केला तुम्ही लाट, तिथंच गंमत झाली. तिथं मला बोलवलं होतं गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करायला. आपल्या महाविद्यालयातच गिरमल म्हणून होतं, मला बोलवलं. आणि त्यावेळेला माझं एक डोक्यात धून असायची की मी कायम भारतीय पोशाखात असायचो जाताना, कधी असं नव्या पोशाखात गेलो म्हणजे जब्बा विजार, खांद्यावर उपरणं, डोक्यावर टोपी असा. आणि ते भिडे गुरुजींचा प्रभाव होता खूप. संभाजीराव भिडे गुरुजींबरोबर काम करायचो त्या काळात. आणि त्यावेळेला तसा भारतीय पोशाखात त्या व्याख्यानासाठी म्हणून मी गेलो. खरं म्हणजे मला गडबड होती. त्या वर्षी सरकारने 19 फेब्रुवारी शिवजयंती घोषित केली होती आणि मला ती झेंडा चौकात करायची होती. पण आता ठरलंय म्हणल्यावर मी गेलो. तर ज्या वेळेला त्याच्या आधी झाली गंमत अशी झाली की त्याचं पत्रक ज्या वेळेला छापून आलं, अशी मोठी जाहिरात असते बऱ्याच वेळा, मग त्यात 2-3 नावं, शिरोळचे एक पोलीस अधिकारी होते, ते हे होत्या, एक अभिनेत्री होत्या. अभिनेत्री होत्या आणि मग त्याबरोबर माझं नाव. मग मी त्यांना म्हणलं मला कशाला बोलवले, यांना बघायला लोक येणार आणि मग माझ्या भाषणाकडे लक्ष कोण देणार आहे म्हटलं, लोकांची दृष्टीच बदलणार सगळी. नाही म्हणले तुम्ही याच म्हणले, काय आहे भाषणाला कोणी येत नाही म्हणले.
बर. आता मी वक्ता आहे, मी ऐकतोय. भाषणाला कोणी येत नाही. आणि हिरोईन बोलवली की तिला बघायला लोक येतात, मग आपण भाषण ऐकूया. हो म्हणलं, एवढं नडलेलं नाही. कशा करता, नाही नाही नाव छापलंय आता यायला पाहिजे. गेलो आणि बरोबर अपेक्षेनुसार झालं. आधी सत्कार वगैरे झाले आणि त्यात भरपूर काय 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 चाललं होतं. आणि शेवटी मला म्हणजे आणि गमती सांगण्यासारख्या, पण वेळ खूप जाईल. नाही बरोबर. पण मुद्द्याचं बोलतो पटकन, की त्यांनी मला शेवटी लक्षात आलं त्यांच्या की हा माणूस जरा अवघडलाय. मला बोलायला दिलं. मी बोलायला उभारलो. नेहमीप्रमाणे तुळजाभवानीचं, शिवाजी महाराजांचं, भारत मातेचं स्मरण केलं आणि पहिला नेहमीचा शब्द बोललो की बाबा तुम्ही आलाय म्हणलं, शोभा शिराळकरांना भेटायला आलेला आहात, बघायला आलेला आहात, तर मी किती वेळ बोलू. तर त्यावेळेला ती गर्दी अशी अथांग सागरात पसरली होती. डोळ्यावर आमच्या फोकस होते, त्यामुळे आम्हाला कोण दिसत नव्हतं. त्या गर्दीतनं एक चिरका आवाज आला जोरात, ए बाबा काय बोलाय ती बोलत जा की. आणि सगळे लोक हसले. हा मोठा पचका होता. म्हणजे अशा अवस्थेत समोर उभारणं म्हणजे अवघड होतं. पण मी आत्र्यांपासून अनेक किस्से लहानपणापासून ऐकलेत की तुम्हाला जर लढायचंय, मैदान सोडून जायचं नाही. प्रत्येक प्रकार कुठलेही कसाही वार होऊ शकतो. आणि मैदान सोडलं तर मग माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे म्हणलं. वाणी सरस्वतीनं एवढी कृपा केली आहे माझ्यावर. आणि मी क्षणभरात बोललो त्यांना, बरोबर आहे म्हणलं, तुम्ही हसलात तेही बरोबर आहे. त्यामुळे मला माझं कर्तव्य कळतंय म्हणलं, पण मला यांनी बोलवलंय बोलण्याकरता. तर मी एक सुवर्ण मध्ये साधतोय म्हणलं, फक्त 4 ओळीचा श्लोक बोलून थांबतो म्हणलं, याच्या पलीकडे काही बोलणार नाही. तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्याल. शेतकरी गावातले आहात म्हणलं. जिथे भिडे गुरुजींचा श्लोक आहे, संभाजीराव भिडे गुरुजी हे उत्तम कवी आहेत, हे लोकांना माहित नाही. अगदी आधुनिक रामदास आहेत. तर जिथे क्षार भूमी नका बीज पेरू, क्षारपड भूमी खारपड भूमी, त्याच्यात बी पेरून उपयोग नाही, वाया जाणार. सॉल्ट पर्सेंटेज जास्त असतं त्यात, त्या जमिनीत बी पेरून उपयोग नाही. जिथे क्षार भूमी नका बीज पेरू, बसायास घेऊ नका अंध वारू. वारू म्हणजे घोडा. आंधळ्या घोड्यावर बसू नका, हॉर्स पॉवर आहे, कुठेही नेल. बसायास घेऊ नका अंध वारू, नसे चित्त थाऱ्यावरी श्रोतयाचे. श्रोत्याचं चित्त जर थाऱ्यावर नसेल, नसे चित्त थाऱ्यावरी श्रोतयाचे, पुढची गोष्ट ऐका म्हणलं, वृथा कष्ट घेऊ नका बोलण्याचे. आणि मी त्यासाठी आलो नाही, मी आता थांबतो म्हणलं. मी नमस्कार केल्या केल्या झाला चमत्कार असा. गर्दीतले 5-50 उभे राहिले आणि ते म्हणले, बोला बोला, आम्ही तुम्हालाच ऐकायला आलो. म्हणजे मगाशी दुर्जनाचा प्रभाव पडला होता, या एका श्लोकाने ठिणगी लागली. सज्जनांचा प्रवास. तिथनं मी 40 मिनिटं बोलत होतो. त्या अभिनेत्रीनं स्वतःहून माझी ओळख करून घेऊन तिच्या गाडीनं मला इचलकरंजीत सोडले. मस्त मस्त मस्त. म्हणजे फजितीच होती. बरोबर आहे की. पण ती तयारी आणि तो या वर्षाचा एक्सपिरियन्स लढला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता आणखी एकच मिनिट फक्त, आम्ही कारण ऐकून बरंच आहे की तुम्ही वाजपेयी साहेबांच्या सोबतचा एक किस्सा आहे, तो एक फक्त आपण पटकन आपल्या व्ह्युअर्सना सांगूया. कारण असे किस्से ऐकायला मिळत नाहीत फारसे. ते सूत्रसंचालनाचं. मी वाजपेयींच्या सभेचं सूत्रसंचालन केलं होतं आणि त्यावेळेला नेट वगैरे नसल्यानं त्यांच्या कविता उपलब्ध वगैरे होत नव्हत्या, त्या वर्तमानपत्रातल्या मिळाल्या. खरं मी एक बुद्धी चालवली होती की त्यातल्या 2-2 ओळी बरोबर तो जो कार्यसूची आहे तिला लागू पडतील अशा निवडल्या त्या. आणि मी सारखं सांगताना सांगत होतो की एक कवी असं म्हणतोय म्हणून. मी वाजपेयींचं नाव घेत नव्हतो, ते साक्षात स्टेजवर होते. जनसमुदाय लागभर होता, त्यातल्या काही जणांना ते माहित होतं, खरं बऱ्याच जणांना माहित नव्हतं. बरोबर. मी कवीचं नाव सांगत नव्हतो, खरं त्यांना स्वतःला माहित होतं या आपल्या कविता. त्यामुळे ते डोळे मिटून असं स्वतःशी हसत बसलेले होते. आणि मी सांगत होतो की एक कवी म्हणतो, एक कवी म्हणतो, एक कवी म्हणतो, अशी ती अनेक पहिली भाषणं झाली पहिल्या नेत्यांची. आणि नंतर जेव्हा वाजपेयी साहेबांना बोलवायची वेळ आली, त्यावेळेला मी श्रोत्यांशी बोललो की इतका वेळ एक कवी बोलतोय म्हणून मी ज्या कविता सांगतोय म्हणलं, ते दुसरे तिसरे कोणी अटल बिहारी वाजपेयी. तर मी मूर्ख आहे म्हणलं की समुद्र साक्षात हजर असताना माझ्या ओंजळीनं त्याचं पाणी तुमच्या अंगावर उडवतोय, त्यापेक्षा समुद्रात तुम्ही स्नान करा, मी समुद्राला बोलवतो म्हणून. मस्त. आणि मी वाजपेयीनं बोलवलं, संपूर्ण स्टेडियम मध्ये टाळ्यांचा कडकडाट. भारी भारीच. म्हणजे मस्तच. जर आपल्या प्रेक्षकांना अशा वेगवेगळ्या गोष्टींची मेजवानी आहे खरं तर. सर आता तुमच्या
आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आणि एक सुंदर अनुभूती म्हणजे वानरायण. वानरायण. कारण तुम्ही रामायणावरती बरेच व्याख्यानं दिलेली आहेत. तर मग वानरायण ही संकल्पना नक्की कशी सुचली आणि ह्या कार्यक्रमाचं नाव तुम्हाला वानरायण असंच का ठेवावं असं वाटलं? परमेश्वराला काही जर घटना घडवून घ्यायच्या असतील आपल्या आत्मना, तर तू तशी परिस्थिती निर्माण कर. त्यांनी करोना आणला, त्या काळात ऑनलाईन व्याख्यानं चालू झाली. बरोबर. त्यात नाशिकच्या एका गटानं माझ्याकडनं रामायणावर संपूर्ण प्रवचन करून घेतली. अच्छा. 10 भाग ठरले ते 15 भाग झाले उत्तर रामकथेसाठी. बर. आणि तिवारी कवींचा मी कायम उल्लेख करत असतो. तर त्या तिवारीने सांगितलं की विल्यमचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा, आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद्वाचा, आमच्या विद्वत रत्नांना परके निंदित असताना डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता. ही स्थिती आहे आपली की आपण रामायण महाभारतावर व्हॉट्सअपवर काही येतं दुसऱ्याला पाठवतो, आपण ग्रंथ कोणी बघितलाच नसतो आणि आमचा वारसा म्हणून सांगतो. मग मी त्या कवितेतनं त्या कडव्यावरनं स्फूर्ती घेतली, म्हणलं आपण हे ग्रंथ वाचल्याशिवाय मरायचं नाही. आणि मी मूळ रामायण वाचलं. त्याची फलश्रुती या व्याख्यानमालेत झाली. नंतर 2-3 वेळा सांगितलं आणि ते सगळं सांगत असताना या गोष्टींचं माझ्या मनात घुसळणं चालू होते. आणि ही परमेश्वराला माहित होती एक आणि मला माहित होती, दुसऱ्या कोणाला माहित असणार काय घुसळण चालली. माझ्या डोक्यात काव्य करावं वगैरे काही नव्हतं. मी कॉलेजच्या वयात कविता केल्यात, मी नंतर कधी नाही. बरोबर. आणि मग त्यामुळं असं गदिमांसारखं आपण काही करावं हेही नाही. मी गीत रामायणाला अनेक वेळा निवेदन केलंय, पण असं आपण काही करावं असं डोक्यात आलं नाही, कारण तो घास आपला नाही आहे आपल्याला माहित आहे. बरोबर. पण झालं असं की ते परमेश्वराला घडवायचं होतं. मी मारुतीवर गोष्टीचं पुस्तक लिहिलं, ते आमचे हेमंत सावंत मित्र आहेत त्यांना द्यायला गेलो. ते म्हणाले कव्हर तयार आहे लावून टाकू. आता इथं दचकलो. काय असते की प्रकाशकांकडे अनेक लेखक येत असतात, मग ते कुठली प्रॉमिसेस असतात, कव्हर एकदम छापून घेत असतात, मग ते पुस्तकच येत नाही, मग ते कव्हर शिल्लक राहतं. मग ती शिल्लक राहिलेली कव्हर दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकाला लावायचं. मग मारुती दिसतोय म्हणलं मारुतीच लाव. म्हणलं काय आहे कव्हर? ते म्हणले गीत वानरायण. म्हणलं खोळे की काय म्हणलं तुम्ही, कथा आहेत ह्या गोष्टी आहेत म्हणलं लहान मुलांच्या. गीत तर पाहिजे, तुम्हीच काही जर करा म्हणले. बरं. आणि मग तिथनं म्हणलं नाही बाबा, वानरायण हे विडंबन केल्यागत वाटतं, अजिबात नाही, धर्माचं विडंबन नाही करायचं आणि मला काय जमणार नाही असं म्हणून मी घरी आलो आणि कोरोनाची लस घ्यायला गेलो. आणि मला वालीचं गीत जशाच्या तसं सुचलं, चाली सकट पूर्ण. बरं. आणि कायम माझ्यापाशी लेखन सामुग्री असते किंवा वाचन तरी असतं, पुस्तक तरी असतं. जिथं थांबायचंय तिथं माझ्याकडे काहीतरी आहे. हल्ली लोकांचा तो वेळ मोबाईलवर जातो, पण मी जरा जुन्या जमान्यातला असल्यानं त्यामुळे माझ्यापाशी नोटपॅड होत, मी जसंच तसं लिहून काढलं एका ह्याच्यात. आणि त्यातनं ती प्रेरणा होऊन ओळीनं ती 56 गीतं तयार झाली. ते पहिलं गीत जे झालं ते एका झटक्यात तसंच. आणि चाली सकट आणि मला तशीच सुचत गेली. म्हणजे हे ती जी घुसळण झाली आहे ते तिकडून इच्छा होती, ते तिथून आलेलं आहे कुठेतरी. त्यातलं ते एखादं गाणं. आणि मग मला एक जे आवडतं की जिथे सगळे वानर जे आहेत ते जखमी आहेत आणि तिथं ते माझ्यामध्ये काहीतरी जागृत होतात असं काहीतरी आहे. हे युद्ध जमतं की नाही, त्यावेळेला अनेक वानरांचे पण जीव गेलेले असतात. आता कुंभकर्णासारखा राक्षस आला तर त्यांना चावून फेकून दिलेले वानर चिकार, कुणाचा हात मोडलाय, पाय मोडलाय, ते युद्ध संपलंय पण ती गेलेलीच आहेत. त्यांना आपण हुतात्मे म्हणतो सीमेवर सैनिक. बरोबर. मग तसा इंद्र रामाच्या भेटीला येतो, कारण रावण मरणं हे इंद्राच्या दृष्टीनं मोठं कार्य घडलं. बरोबर. कारण स्वतः रावणाला इंद्र वरुण हे सगळेजण घाबरत असतात. रामा मोठं काम केलंस, तुला त्याबद्दल काय देऊ? राम म्हणतो तुला द्यायची इच्छा असेल तर हे जे वानर माझ्याकरता हातपाय तोडून देऊन जखमी झालेत किंवा प्राण ज्यांनी गमावलाय, शरीराचे 2-2, 4-4 तुकडे झाले, त्या सगळ्यांना होतं तसं कर. बर. इंद्र म्हणलं हे बोलतोच अवघड मागितलंय, असं कधी पृथ्वीवर होत नाही. म्हणले काय नाही, तू देवांचा राजा आहे, देतो म्हणलास, मला माग म्हणलास, मी मागितलं, आता तू पुढचं बघायचं. म्हण त्यावेळेला इंद्र म्हणतो की नाही, देवेंद्राचं दर्शन फुकट जाता कामा नये, ते करतो. आणि ते वानर सगळे होते तसे छान, अगदी व्यवस्थित, जखमी, खूण सुद्धा नाही अंगावर. आणि मग मात्र कसं असतं, आपल्याला जखम झालेली असली तर आपल्याला आठवत असतं. आता मरणाऱ्याला तरी ओरडतोय आपण, मरतोय आठवत असणार, माहितीच असतं. आणि बघतात तर अंगावर जखम नाही, काही नाही, अरे काय जादू झाली, माझा हात तुटला तर व्यवस्थित सुरू.
का आपण स्वप्नात बघितलंय हा प्रश्न त्यांना पडतो आणि त्याच्यावरच ते गाणं लिहिलं गाणं. की अरे अरे आम्ही मेलो होतो आता कसे उठलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो, असं ते गाणं वा. पूर्ण होऊन जातं सगळं. प्रत्येक वानर सांगतंय की अच्छा. माझी काय अवस्था होती, मी आता आणि छान झालो. झालं. पण हा कथानकातला भाग आहे ना, हा वाल्मिकी रामायणात आहे हा जसाच्या तसा. ओके ओके. हा त्यात मी त्याच्यापासून स्क्रिप्ट पासून कधीही वेगळा लाभ काही घेऊ नाही. बरोबर. त्यातला एखादा प्रसंग किंवा म्हणजे जो प्रेक्षकांना नॉर्मली त्यातलं कुठलं असं गाणं की जे जास्त भावतं आणि तुम्हाला एखादी अशी प्रतिक्रिया आली का प्रेक्षकांच्याकडनं की जी लक्षात राहिली? नाही, वानराण्याच्या बाबतीत मला खूप जणांनी ज्यांनी ऐकले, याचे मर्यादित कार्यक्रम झालेत अर्थात, हा. कारण गायक वगैरे घेऊन म्हणजे कार्यक्रम खर्चिक होतो. बरोबर. 17-18 कार्यक्रम याचे झाले. तर लोक खूप भारावलेल्या अवस्थेत माझ्याशी भेटलेत, बोलले. हो. आणि त्याचं मुख्य श्रेय आहे रामायणाचं, की राम कथा म्हणलं की हिंदुस्थानी माणूस हा मुळात वाहत जातो त्याच्यात. आणि मारुती बालपणापासून हो हो. प्रेम असलेलं दैवत आहे. हे लहान मुलं कृष्णन मारुती याची नक्कल हो, हो. अगदी कळायला लागल्यापासून अगदी करतात. फॅन्सी ड्रेस हा. सगळीकडे. नाही, घरात सुद्धा असं हो. ते करून खेळण्यातली गदा घेऊन ते जाणारच होतं. ताकदवान हो, देव हो. सगळ्यांना आवडतो आणि त्यामुळं ते भारावले. पण सगळ्यांचं मी अनेक वेळा अनुभवलं, त्याचे अभिप्राय पण चांगले आहेत, पण मला सांगताना संकोच वाटतो म्हणून मी बरं, ते बरं, सांगत नाही की ओके. मोठ्या लोकांची तुलना त्यात केली अच्छा, गेली. अच्छा. पण ते सोडू आपण बाजूला. पण त्याचं जे भारावले पण आहे आणि नव्यानं काही गोष्टी करतात. कारण रामायण जेव्हा केव्हा सांगितलं जातं तेव्हा राम नायक असल्यामुळं रामांच्या भोवती सांगितलं जातं. बरं. आणि हे जे बाजूचे आहेत पडद्यामागचे कलाकार, हा. हे बऱ्याच वेळा अंधारात राहिले. हा. म्हणजे कुसुमाग्रजांनी ज्यांच्यावर कविता लिहिली की अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनामवीरासाठी कविता लिहिली. हा. तसे अनेक वानर अनाम आहेत. बरोबर. अंगद, मारुती हे माहिती आहे. मग त्या सगळ्यांचा खूप पराक्रम त्यात लिहिलेला आहे, वाल्मिकीने लिहिलाय. तो या योगे उजेडात आला. अच्छा. आणि हे एक मोठं काम त्याकरता कदाचित रामालाच इच्छा झाली असेल की अरे यांच्याविषयी कोणीतरी करावं. आणि त्यांनी ते मला तुम्हाला दायित्व दिलं. दायित्व. मग सुग्रीवापासून सगळ्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी त्यात आल्या. बरोबर. सर आता म्हणजे अगदी म्हणजे पॉडकास्टच्या शेवटी आपण येऊयात. तर एक सरांना खूप सुंदर म्हणजे सवय आहे की सरांच्या टेबलावर सकाळी आलं की एक कागद आणि म्हणजे आपण काय म्हणतो त्याला फ्रेम आहे आणि त्याच्यावरती दररोज आजची तारीख, त्या दिवशीचा वार किंवा त्या दिवशी तिथी काय आहे आणि हे सगळं लिहिल्यानंतर सर त्यांना ज्या काही भावलेल्या ओळी असतील किंवा एखादा श्लोक असेल तर ते त्याच्यावरती रोज लिहितात आणि हे हमखास दररोज न चुकता जे ते सरांच्याकडनं ते लिहिलं जातं. म्हणजे अगदी मला माझं भाग्य म्हणायला आवडेल की ज्या दिवशी माझा असरगंध कविता संग्रह प्रकाशित झाला तर त्यातल्या माझ्या आईच्या कविता, ही आईवरची जी कविता होती त्याच्याही ओळी त्याच्यावरती आलेल्या होत्या. मी तो संपूर्ण संग्रह वाचलाय. हो. माझ्या मते लेखी अभिप्राय पण मी दिलाय. आणि त्याच्या आता ह्या 2 तारखेला 1 वर्ष बरोबर पूर्ण होते प्रकाशित होऊन. त्यातल्या सगळ्यात आवडलेल्या ओळी त्याच्यावर लिहिल्या. हो, आईवरच्या त्या कवितेच्या होत्या. तर सर तुम्हाला मग ह्या सगळ्यात जे तुम्ही रोज लिहित असता त्यातली एखादी आवडणारी किंवा जी तुम्ही इतरांनाही बऱ्याच सांगता अशी एखादी कुठली ओळ किंवा एखादा श्लोक? पहिलीच सांगतो तुम्हाला. 16 ऑगस्ट 1994 बर, त्या दिवशी हा उपक्रम सुरू झाला. म्हणजे आता जवळपास 30. आणि आपण शिक्षकी क्षेत्रातले आहोत, आपल्याला कागदांचा खूप संपर्क येतो. बरोबर. आणि बरेच पाटकोरे कागद वाया जात असतात. अच्छा. मग ते जाऊ नयेत म्हणून हे चालू केलं, कारण झाड तुटल्यानंतर कागद तयार तसाच का फेकून द्या, शेवटपर्यंत त्याचा विनियोग व्हावा. हो, हा त्याच्या मागची इच्छा. मग त्या दिवशी पहिल्यांदा जो मी विचारलेला आहे क्रमांक 1 चा, आज आता आपण 3800च्या वर कुठेतरी आहोत. तर त्यावेळेला तो पहिला विचार लिहिताना मी लिहिलेला आहे, गरज गरज प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला. ह्या ज्ञानेश्वरांचाच विचार निदा पाजलीने कवितेत बरोबर की बाबा मेघा गर्जना कर. आता लोकांची आठवड्यापूर्वी अवस्था तीच आहे. आणि तहानलेल्या जमिनीला पाणी दे आणि चिमण्यांना दाणे दे आणि लहान मुलांना गुडघाणे दे. जो वांछील तो ते लाभो. तर ते लिहायला चालू केलं. मग अनेक विचार, मग नव्या मंडळींचं स्वागत, असा खूप आनंद त्यात निर्माण झाला. ह्याच्यात मला एक थोडंसं ह्याच्यातच चेंज करायला आवडेल की सरांच्या मते जो जे वांछील तो ते लिहो,
तर जसं आपण म्हणजे प्रत्येकाला जे वाटेल ते तुम्ही लिहित चला, तर हे सुद्धा आम्ही किंवा त्यांना जे आवडते त्याच्यावरती लिहिलं रोजचं जातं. त्यामुळं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस जे म्हणतो, तर ती माझ्या मते कुठेतरी इथून जे ती येते. त्यावर कुठेही माझ्या लेखनातलं काही नाही आहे. अरे वा. आणि लेखकाच्या नावासकट आहे. हो. आणि इतर लेखकच आहेत. बर. हे सगळे हे म्हणजे इतरांना श्रेय देणं हे सुद्धा तेवढीच मोठी गोष्ट आहे. तसं येणाऱ्या काळात तुमचा एखादा प्रोजेक्ट, कदाचित एखादं नवीन पुस्तक असेल किंवा बानरांसारखे आणखी काही कार्यक्रम असतील किंवा आणखी काही नवीन कोणत्या विषयांवरती तुमचं काही व्याख्यान वगैरे असं काही तुमचं प्लॅनिंग आहे? भरपूर लेखनाच्या गोष्टी आहेत. अच्छा. रामाचा एक प्रवास केलाय. त्यात विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण ज्या वेळेला बाहेर पडतात, गीत रामायणातलं प्रसिद्ध गाणं आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, म्हणून विश्वामित्र मागायला येतात. तर त्यावेळेची परिस्थिती तुम्हाला मुद्दाहून सांगतो. बरं. दशरथ हा मुलं झाली या आनंदात त्याची काही वर्ष निघून जातात, त्याला कळत नाही. आणि 16 वर्ष जातात. मग ते वसिष्ठांबरोबर वगैरे बोलत बसलेले असतात आणि मनात येतं आता मुलं मोठी झाली, यांची लग्न करायला पाहिजे. आणि असा विचार येतो तेव्हा विश्वामित्र नेमके येतात. बरं. आणि माझ्या यज्ञाच्या रक्षणाला रामदेव म्हणतात. दशरथ पहिल्यांदा तयार होत नाही, तो लहान आहे अजून म्हणून, पण शेवटी तो वसिष्ठांनी सांगितल्यावर तयार होतो. तो कथाभाग मोठा आहे थोडा, पण विश्वामित्राबरोबर राम जायला लागतो. लक्ष्मण हा सावलीसारखा आहे, त्याला खरं बोलवलेलं नाही, पण राम निघाला की तोही धनुष्य उचलून निघाला. बरोबर. मग ही मंडळी ऋषीचर्यानं जगली आहेत या वाटेत, राजकुमार म्हणून नाही. आता विश्वामित्रांच्या ताब्यात. मग रस्त्यानं पायी चालून जायचं, गवताच्या बिछाण्यावर झोपायचं. खडतर आयुष्य 16 वर्ष राजवाड्यात राहिल्यावर एकदम आहे. बरोबर. पण ही मंडळी तयार आहेत त्या बाबतीत, कारण गुरु आज्ञाप्रमाणे. आणि मग त्यात त्यांच्यावर एवढा कृपेचा वर्षाव होतो. वसिष्ठांनी दशरथांना तेच सांगितलेलं असतं की विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करणारा ऋषी आहे, तो उगीच साहेब म्हणून येणार नाही, त्याला रामाला घडवायचंय म्हणून. बरोबर. विश्वामित्र त्यांना अनंत अस्त्र प्रदान करतात, अशा विद्या देतात की ज्यानं थकवा येत नाही, वय वाढत नाही, अशाही विद्या देतात. भरपूर आहेत. पण त्याचबरोबर संपूर्ण कालावधी ते अनंतविध गोष्टी सांगतात पुरातन. आणि तो फार रम्य भाग आहे की बऱ्याच वेळा रात्रीच्या चांदण्या बघत विश्वामित्र मध्ये झोपलेत, राम लक्ष्मण शेजारी इकडे इकडे ते गोष्टी सांगतात जुन्या. आणि त्यातला अगदी दुसऱ्या दिवशी पहिल्याच रात्रीनंतर उठवताना सकाळी विश्वामित्र, राम दमून झोपलाय, लक्ष्मण दमून झोपलाय, ते मुलं आहेत. विश्वामित्र आधी उठले, खरं ते उठवतात. कौसल्या सुप्रजा रामम संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नर शार्दूल कर्तव्यम दैवान्वितम. व्यंकटेश स्तोत्रात शुभलक्ष्मीकडनं आपण ऐकतो हा श्लोक. हा रामायणातला श्लोक आहे विश्वामित्राच्या तोंडचा. अच्छा. तर रामाला माहित नसतं बऱ्याच गोष्टी, काहीच माहित नाही. कौसल्याचा पुत्र आहेस, तुझ्यामुळं ती सुप्रजा जनन करणारी ठरली आहे, तर आता उठ आणि संध्या वगैरे करायला लाग. असं सगळं त्यांना सांगितलेलं. अशा त्या गोष्टी आहेत त्या मी लिहिल्यात. अच्छा. आणि योगायोगाचा भाग असा आहे त्यात की ते यज्ञरक्षण होतं आणि ते ऋषी विश्वामित्रांबरोबरचे येऊन राम लक्ष्मणां म्हणतात की मिथिलेत एक मोठा यज्ञ आहे आणि तिथे एक धनुष्य आहे, तुम्ही धनुर्धारी आहात, ते बघायला चला. अच्छा. या निमित्तानं ते तिकडे जातात. काम संपल्यावरही यज्ञ रक्षण हे काम आहे. बरोबर. ते संपल्यावर तिकडे जातात आणि ते धनुष्य भंग होतो. सीता पण लावलेला रामाशी लग्न व्हायचे. म्हणजे दशरथ लग्नाचा विचार करत असताना विश्वामित्र येतात, ते लग्न लावूनच थांबतात. हो बरोबर. ते सगळं तुमचं विधिलिखित आहे, दुसऱ्याशी कुठेतरी कनेक्टेड आहे म्हणतो ती तशी आहे. हा राम प्रवास म्हणून नुकताच आता लिहिलाय. मस्त मस्त. आम्हाला नक्की वाचायला आवडेल लवकरच. तर सर आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना एक संदेश म्हणून काय तुम्हाला द्यायला आवडेल? तुम्ही मी दोघेही शिक्षक आहोत. शिक्षकाला संदेश देता येणार नाही असं कधी नाही, पण आनंद चित्रपट मला कसं आहे, एक आपण काय म्हणतो की एक फादरली फिगर म्हणतो, तर त्यांच्याकडनं एक शिक्षकांना दिलाच पाहिजे, कारण त्याच्याजवळ काही नाही तर तो शिक्षक कशा. बरोबर. हा विषय नाही. माझं तेच म्हणणं आहे की मुख्यतः मी आनंद चित्रपट राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बघितला आणि तो माझ्या मनावर कोरला गेला. मी नंतर अनेक वेळा बघितला, पण त्यातले संवाद पहिल्यापासून माझ्या लक्षात राहिले. खूप आवडलं की आपल्या लक्षात राहतो. आणि तसं त्यातला आनंदच्या मुखातलं एक वाक्य आहे, तो स्वतःच्या नावावर श्लेष काढत म्हणतो की दुःख आपने लिए रख, आनंद सबके लिए. वा. मला हाच विषय मांडायचा आहे की विद्यार्थ्यांसमोर जात असताना आपल्या घरात काही कटकटी झाल्या असतील, भांडण झालं असेल, त्याचं प्रदर्शन मुलांसमोर होता कामा नये.
दुःख अपने लिए रख, आनंद सबके लिए. मस्त. खूपच मस्त. म्हणजे अगदी हे सगळ्यांनी म्हणजे फक्त शिक्षकांनीच नाही, माझ्यामध्ये प्रत्येक जो सामान्य व्यक्ती आहे त्यांनी ह्याच गोष्टी नक्कीच फॉलो केली पाहिजे, की काही जरी आपल्या लाईफमध्ये जरी प्रॉब्लेम असतील किंवा काही वाईट बरोबर. घडत असेल, त्याचं बाहेर कुठेही आपल्या चेहऱ्यावरती दिसता उपयोग नाही. आणि जितकं होईल तितकं बाकीच्यांना असाच आनंद जे आहे ते तुम्ही दिला पाहिजे. तर सर याच अतिशय सुंदर अशा नोटवरती आपण सर्वांचा तुमचा जो तो निरोप आम्ही घेतोय. मी आभार मानतो आधी, येस, आणि मग तुम्ही औपचारिक निरोप घ्या. चालेल. की हे शेवटी प्रसार माध्यम आहे, यात यांनी मला सहभागी करून घेतल्यानं मी अनेकांपाशी जाऊन पोहोचलो. त्याबद्दल मला मनापासून आभार मानायचे. आणि तुम्ही स्वतः लेखक आहात, उत्तम कलाकार, म्हणजे तुमचा नाच हा माझी प्रिय गोष्ट आहे. मागं तुम्ही एक मायमिंग पण केलं हो, होतं शांता हो. शेळकेच्या याच्यावर. येस, अशी तुमची कला सर्वांगानं वृद्धिंगत होत राहावं अशी धन्यवाद. प्रार्थना करतो. थँक्यू सर, धन्यवाद. तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही म्हणजे रात्र खूप दिवसांपासून सरांना मी मागले होतो की सर एक तासभर आमच्या चॅनलसाठी आपल्या सगळ्या व्ह्युअरसाठी द्या. तर आज तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्ही जसं आता सरांनी सांगितलं की आनंद सगळीकडे पसरवत चला, पण त्याच सोबत सुजित सर या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की Yes. सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आणखीन असे नवीन दमदार व्यक्तिमत्व घेऊन खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधली जी चांगलं काम करतात अशा व्यक्तींना घेऊन पुढच्या पॉडकास्टमध्ये जे ते आपण भेटू. पण तोपर्यंत नमस्कार.